हाय हॅलो नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज गणपतीचा पहिला दिवस आहे. गणपतीचे आगमन होते मोठ्या जल्लोषामध्ये सगळीकडे. तर इथे खारघरमध्ये आमच्या बागेश्रीमध्ये पण खूप उत्साहाने होते. तर इथला गणपती आलेला आहे आणि गणपती आला आहे. खूप छान असं डेकोरेशन, खूप छान असं सस्पेन्स डेकोरेशन असं ठेवलेलं आहे. आणि मेन म्हणजे ते कसं अजून मी दाखवलेलं नाही, मी स्वतःच जाऊन बघितलेलं नाही. का तर कसं की एकदा पाहिलं ना मग ते कसं होतं की जे काय म्हणतात त्याला एक्साइटमेंट नाही राहत. त्याच्यामुळे मी स्वतः पाहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आता डायरेक्टली जाऊन बघणार आहे की काय डेकोरेशन केलं आहे आणि कसं आणि म्हणजे काय केले ते बघूयात. आणि आम्हाला वाटलेलं इथे कुठेतरी बॅनर लावला असेल, पण कुठे आमच्या इथे बॅनर नाही लावलेला. की दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्हाला इथे 2च वर्ष झाली, गेल्या वर्षी आणि हे वर्ष. तर जे आम्ही याच्या आधी तिथे गणपती म्हणजे आम्ही जिथे राहिलो होतो तिथले गणपती आम्ही खूप जास्त मिस करतोय. वाव, वेलकम. कशी आहे? 2 शब्द बोलणार? 2 शब्द बोलणार? गणपतीच्या शुभेच्छा देणार? गणपतीच्या शुभेच्छा देणार? मी आज लय थकले यार, सकाळपासून रांगोळी काढली. कुठे काढली? तिथे आली रांगोळी? मला वाटलं गणपतीची वाट बघत होती. मला वाटलं गणपतीची वाट बघत होती. नाही, मग अशीच आला गणपती. नाही नाही, तुमचा मला असं वाटतं सेलिब्रेट होती. आईकडे जायचंय आता सध्या तरी मला. हे क्रॉप करा, मला अर्ध्यातले अर्धीच घे. अर्ध्यातली अर्धी घेता किती राहायची म्हणजे क्रॉप कर अर्धा वेळी. अशी तू येणार आहेस का येणार आहेस माहिती का? कारण छान दिसते म्हणून येणार आहेस. चल गणपतीच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमच्या प्रेक्षकांना तू दिलेला नाही आहेस तरी तुला पण मला आज ठिकाण्यावर बांधले माहितीये का, कामं करून आले. तिच्या घरची तिने स्वतः पूजा केली. मी 11 वाजता घरी गेले. 11 वाजता नंतरला कपडे धुतले, कपडे आले माझ्या ते रेडी. प्रॉब्लेम पण होणार आहे त्यामुळे ह्याच्या आधीचा सारा गणपतीच्या गणपती होता. तर तिथे खूप जल्लोष आणि खूप गोंधळ आणि खूप हे असायचं. म्हणजे खूप गोंधळ असायचा. त्याच्यामुळे मला पण नको असायचा गोंधळ. पण आता असं वाटतं की तो गोंधळ मी मिस करते. तिथे खरंच छान होतं की खूप जास्त गोंधळ आणि खूप म्हणजे वर्दळ असायची. आणि इथे आमच्या इथे सगळं असं गणपती आहे पण इथून तिथून एकटाच गणपती असं झालं. त्याच्यामुळे कसं की आम्ही तिथलं गणपती मिस करतो. गणपती सगळीकडचे सारखे असतात, सगळीकडे प्रसाद म्हणा किंवा सर्व एकच असतं. पण असं की तिथली जागा म्हणा किंवा तिथलं जे वातावरण असतं ते खूप चेंज झालं. आता आमच्यामध्ये पण असा चेंज झाला आहे की जिथे आम्ही राहायचो तिथे खूप वर्दळ आणि खूप गोंधळ असायचा. तर त्या गणपतीमध्ये आणि इथल्या गणपतीमध्ये खूप जास्त असा फरक आहे. त्याच्यामुळे कसं हे त्याच्यामुळे खूप जास्ती फरक आहे. त्यामुळे मी तिथला गणपती खूप मिस करते की तिथले दिवस किंवा तिथला गणपती म्हणा सगळे सण मी तिथले मी मिस करते. आणि आता इथले पण बघूया. इथे पण आम्ही कसंच रमलो आहे. आम्ही इथे आहोत आम्ही व्यवस्थित, असं नाही असं नाही. पण कसं की ते दिवस कसं म्हणतात आठवण जी असते ती आठवण तशीच्या तशी आमच्या मनामध्ये आहे. आता इथल्या आठवणी आम्ही जमा करतो त्या आठवणी आणि इथल्या सगळ्या आणते. खरं बघूया की खारघर म्हटलं आमच्या बाजूची अरे इथून नकोच, हे मी विसरते. नको. प्रकारे आमच्या इथला वाघेश्रीमधला गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे काय काय केलं. मी मगापासून हेच म्हणते की सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. खूप छान असं सरप्राईज आहे जे मी पण पाहिलेलं नाही आहे. आता मला बघायचं आहे की काय सरप्राईज आहे, ते काय डेकोरेशन केले, काय सस्पेन्स आहे. तर इथलं बघूया डेकोरेशन काय आहे. आणि त्यासाठी मला वाटलं होतं की बॅनर बाहेर लावला असेल, पण बॅनर बाहेर नाही लावलेला. त्याच्यामुळे मला तिथून आता मला तिथपर्यंत परत जावं लागेल. तर आता आमच्या इथलं गणपती बघूया आणि बघूया अजून काय नाही. आणि मुलीची खूप जास्त तयारी होती की गणपती येणार, गणपती येणार, म्हणजे एन्जॉय करायचा. हिने अजून नाश्ता नाही केला. गणपती गणपती करत करत आहे ना पूर्ण जशाच्या तशा खाली निघून आल्यात. दोघींनी केला, याने केलेलं नाही. मी बाबा खाऊन घेऊन आले माहिती का. माझ्याकडे बघून कोण म्हणणार पण नाही खाऊन घेऊन आले. काजल आंटीचा गणपती होता ना त्यावेळेला आम्ही एकदम शॉर्ट वगैरे घालून
काजल आंटी हां, घरातले गणपती होता त्याच्यामुळे कसं यांनी केलं की घरातल्या घरात तिथल्या तिथेच आहे ना शॉर्ट वगैरे घालून बसलेल्या आणि खाली गणपतीला यायचं म्हटलं की रेडी होऊन आले. अरे पूर्वा आलेली, पूर्वाने आमचा पचका गेला. यांना वाटलं होतं की काय नाचायचं आम्हाला म्हणले की नाचायचं चला लवकर खाली, म्हणून आम्ही 5 मिनिटात. आता इथे 10 दिवसाचा गणपती आहे तर 10 दिवसाची 10 दिवसाची मजा त्यांना आहे की 10 दिवस गणपती आहे. बाबा मी तर आरतीच्या आणि- येणार आहे खाली. बघूयात. गेल्या वर्षी पण गणपती बसलेला, आता यावर्षी पण गणपती बसलाय. तर गेल्या वर्षीचा गणपतीचं तर तुम्हाला दाखवलंच होतं आहे की नाही, गेल्या वर्षी आपलं होतं इथे गणपती. हां तर आता यावर्षी जे कृपा गणपती सिंधू डेकोरेशन किंवा गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे ते थोड्या वेळात. प्रभू त्याच्यानंतर पूजा चालू आहे. वरदत्वं त्याच्यानंतर मी वरदेहि तुम्हाला, जे वांछितं decoration केलं आहे वांछितार्थं अनेन secret सफल असं केलं, secret अर्घ्य खूप छान दानेन असं आहे. आणि फलदोस्तु secret ठेवलंय. सदा मम त्याच्यामध्ये secret सकल असल्यामुळे मी तुम्हाला direct, कुटुंबानां उत्तम दाखवते की काय आयु decoration केलंय. आणि जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे डेकोरेशन खूप छान झालं. निर्विघ्नता सिद्धी. तर तुम्हाला इथलं डेकोरेशन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघूयात आपण आतमध्ये की पूजा चालू आहे आणि डेकोरेशन काय केलं मी आता सध्या तरी पूर्ण नाही दाखवणार आहे, तर पूजा चालू असल्यामुळे मला पूर्ण काही दाखवता नाही. आरिका फलेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अर्घ्य पूर्ण डेकोरेशन अहम तुम्हाला दाखवणार आहे. अर्पयामी. तर चला बघूया पूजा काय आपली चालू आहे. मनोकामना देवांना सांगायची. या सोसायटी तर आता आम्ही आमच्या इथं बागेमध्ये गणपती आलाय आणि आम्ही ना खाली ते आमच्या बाजूला गणपती होत्या तेव्हा मी असे शॉर्ट्समध्ये आलेली आणि मला बोलले चल डान्स करू. मी आणि एवढं ते पोपट सगळ्यांचा पोपट झाला की सगळ्यांचा पोपट आणि आम्ही सगळ्यांचा पोपट झाला आणि प्रिया दीदीला बोलायला गेलो. प्रिया दीदी घरातच राहिली. सगळ्यांना सुखात समाधान आनंदात ठेव अशी त्या गणाला प्रार्थना करायची. काही चुकलं असं करू नका अशी सेवा आमच्या हातून अशीच सेवा आमच्या हातून सदैव तिथे घडून गणाला प्रार्थना करायची. आयु सप्तमं वित्तराजेन्द्रं धूम्रवर्णं प्रदाशमनो भागवती द्वादशेतनामानि विद्याधराधिपति पुत्रमुक्षाधिपति जपेन्द्र गणपति स्तोत्र षड्मासमानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमो नमः. नैवेद्यं तो प्रिय नैवेद्यं निवेदयामि. 2 पळ्या परत तामणामध्ये पाणी सोडून द्या. हस्तवृक्षाला मुखवृक्षाला कृतवासाड देवी डापू फल द्रव्य दक्षिणां समर्पयामि. देवतेभ्यो नमो नमः. महागणाधिपते नमो नमः. अलंकारार्थे अलंकारं समर्पयामि. देवतेभ्यो नमो नमः. अतः कलशपूजनं. 2 पळ्या कलशामध्ये पाणी घाला. ओम कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाष्टः ऋग्वेदे यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्पकर्ता आयं गुरु पूजा गौरी क्षेत्रकारः गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् गुरु. आपल्याला टाकायचं हळदी कुंकू टाकायची त्याच्यामध्ये कलशामध्ये टाका. आणि
अब दुनिया ये देखेगी कि हम शांति की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते हैं। लड़ाई के परिणाम के बारे में भी आरती